उदयनराजे भोसले हे तातडीनं दिल्लीला रवाना झाले आहेत। महत्त्वाची अपडेट येते, उदयनराजे हे तातडीनं दिल्लीला रवाना झालेले आहेत। दिल्लीमध्ये उदयनराजे हे अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे। उदयनराजे हे सातारा लोकसभा लढवण्यावरती ठाम आहेत। उदयनराजेंनी अमित शहांकडे भेटीची वेळ मागितलेली आहे आणि ती वेळ मिळण्यापूर्वीच उदयनराजे हे दिल्लीला रवाना झाल्याचं कळतं। आणि याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊया। साई सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। साई, उदयनराजे हे एकाएकी दिल्लीला रवाना झाले आहेत। अमित शहांची त्यांनी भेट मागितली अशी बातमी येते, नेमकं काय घडतंय? नक्कीच गुरु, काल रात्री छत्रपती उदयनराजे भोसले हे दिल्लीला रवाना झालेले आहेत। भाजपनं आतापर्यंत त्यांच्या उमेदवारांच्या 2 याद्या जाहीर केलेल्या आहेत आणि यामध्ये उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर न झाल्यानं साताऱ्यात मराठा संघटना असतील, उदयनराजे प्रेमी असतील यांच्याकडून एक संताप व्यक्त केला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर गेल्या 2 दिवसांपूर्वी देखील भाजपचे ज्येष्ठ नेते असलेले गिरीश महाजन यांनी देखील छत्रपती उदयनराजे भोसले यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतलेली होती आणि या भेटीमध्ये देखील गिरीश महाजन यांनी देखील उदयनराजेसमोर प्रस्ताव मांडलेला होता की ही जागा अजित पवार गटाला म्हणजे राष्ट्रवादीला सोडण्यात येणार असल्याची चर्चा आहे। तुम्ही घड्याळाच्या चिन्हावर लढा, मात्र उदयनराजेंनी स्पष्ट नकार दिला। त्यानंतर उदयनराजेंनी काल देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील सागर बंगल्यावरती रात्री उशिरा भेट घेतली आणि त्यानंतर आता ते दिल्लीला अमित शहा यांच्या भेटीला गेलेले आहेत।